त्याचा स्वतःचा बिझनेस आहे, बँड्रात घर आहे त्याचं. ते सगळं ठीक आहे, पण माणूस म्हणून कसा आहे हे सांग आधी. माणूस म्हणून पण तो खूप चांगला आहे. अनुवहिनी भेटलीये त्याला. भाजलं का? जा जा, गार पाण्याखाली हात धर जा. ओके ना? अनुनी आणि मी जेव्हा तुला विचारलं तेव्हा तू काय म्हणालीस? मला लग्नच करायचं नाही आहे म्हणालीस की नाही? आणि आत्या, तुझ्याबद्दल आई खोटं बोलती असं बाबांना वाटलं. तुझ्यामुळे त्या दोघांमध्ये भांडण झालं, माहितीये तुला? ए चिव चिव, बोलतोय ना मी, मध्ये बोलायची गरज आहे का? अनु, हे तुला सगळं माहिती होतं ना, मग मला का नाही बोललीस? नवीन आणल्या स्थळाबद्दल मी तुला सांगितलं तरी काय बोलली नाहीस तू? आई, मी आधी रेवतीशी बोलले, त्यांना विचारलं. त्या म्हणाल्या की तो मुलगा ऑफिसमध्ये काम करतो त्यांच्या, म्हणून मी अविनच्या कानावर घातलं. हेच तू नको तिकडे सगळीकडे जाऊन सांगतेस ना. आई, अगं ही कौस्तुभला पण खूप उलट बोलली आहे. हो, बोलले मी त्याला, तो मुलगा चांगला नाहीये. मी त्याला दुसऱ्या मुलीसोबत बघितलं. काय? कोण आहे ही मुलगी? ही कझन आहे माझी. हे काही काय बोलतोय? तू याची कझिन नाहीये? मी याची कझन नाहीये, मी याची गर्लफ्रेंड आहे. कौस्तुभ, अगं पण तुझा हा सगळा संशय खोटा होता ना, तेही प्रूव्ह झालंय. मग ते का नाही सांगत आहे तू सगळ्यांना? तेच मला कळत नाहीये, ती मुलगी खोटं का बोलली. रेवती, म्हणून मला तुमची जास्त काळजी वाटते. काळजी नाही, आव आणतेस तू, हा आव. मुळात ना अनुवहिनी तुला माझं लग्नच होऊ द्यायचं नाहीये, म्हणून तू कौस्तुभवर खोटे खोटे आळ आणतेस. हे काळजी वगैरे काय नाहीये, आव आहेत सगळे, आव. ए नीट बोलायचा. ऐक ना, माझ्या बायकोला मी खूप चांगलं ओळखतो. माझी बायको कशीही वागत असेल, चुकतही असेल कदाचित, पण माझी बायको खोटं कधीच बोलत नाही.
मोठा बायकोची बाजू घेणारा. अहो प्लीज, मुलं आहे तिथे. रेवती, तुमचं सगळं चांगलं व्हावं असंच वाटतं मला. म्हणून मी तुम्हाला सांगितलं त्या मुलाला घरी घेऊन या. तुमच्या आईंना भेटवा, तुमच्या 2 भावांना भेटवा. त्यांना कळेल ना की तो मुलगा कसा आहे ते. नाही, एवढ्यानी भागणार नाहीये. आता जोपर्यंत त्या मुलाची आम्ही सखोल चौकशी करत नाही ना, तोपर्यंत तुझ्या लग्नाला या घरातून कोणीही परवानगी देणार नाही. पण मी म्हणते, मी एवढी चांगली स्थळं बघत होते तर तुला परस्पर लग्न ठरवायची काय गरज होती? तुम्ही तिघांनी ठरवलंच आहे की माझ्या मताप्रमाणे लग्न करायचंच नाहीये. तुझी आई असं का बोलते? मी चांगली बायको नाहीये राजन. सून म्हणून किती चांगली आहेस ग? एकतर ना या घरात माझ्या मनासारखं काहीच होत नाही. तरी टिकून आहे मी इथे. तुम्हाला ना कोणालाच माझी काहीच कदर नाहीये. सीमा, अगं विषय काय चाललाय आणि तुझं काय चाललंय? हे बघ रेवती, आई आणि आवी म्हणतायत ना ते एकदम बरोबर आहे. कुठल्याही सोमेगोम्याला तू घेऊन येशील, आमच्यासमोर उभं करशील आणि म्हणशील याच्याशी माझं लग्न लावून द्या. असं होणार नाहीये, लक्षात ठेव. अरे ती म्हणतीये ना मुलगा चांगला आहे, नाही मग बघायला काय हरकत आहे? बेटा मग होऊ दे सगळं सगळ्यांच्या मनासारखं. बोलव त्याला सकाळी 11 वाजता. नंतर मला वेळ नाही. काय ती चौकशी सगळ्यांसमोर होऊन जाऊ दे. ऐकायचंच नाही म्हटल्यावर काय बोलणार मी? मलाही सकाळीच जमेल. हाफ डे जाता येईल कामावर. मी आताच त्याला मेसेज करून सांगते. तो भेटून गेला ना की बरोबर एकेकाची तोंड बंद होती. पण ही म्हणते तसा जो तो मुलगा वाईट निघाला तर तुला आम्ही सांगू त्या मुलावर लग्न करावं लागेल. एक नंबरचा बनेल मुलगा आहे. फ्रॉड आहे. रेवती त्याच्या प्रेमात आंधळी झाली आहे, पण मी त्याच्या नाटकाला फसणार नाही. काहीही झालं तरी मी रेवतीचं लग्न चुकीच्या मुलाशी होऊ देणार नाही. ड्रीमिंग अबाउट यू आणि तुझाच फोन आला. यू नो व्हॉट, दिस इज ट्रू लव्ह. आय लव्ह यू रेव. आय लव्ह यू टू कौस्तू. पण कदाचित ना उद्या नंतर आपल्याला हे बोलण्याचा एकमेकांना हक्क नसेल. म्हणजे काय काय झालंय रेऊ? तू
तुझ्या आईने तो मुलगा बघितला होता त्याच्याबरोबर लग्न ठरतंय का तुझं? आता हे न होऊ देणं हे तुझ्याच हातात आहे. काय म्हणजे? म्हणजे मी आपल्या दोघांबद्दल माझ्या घरी सांगितलंय आणि माझ्या दोन्ही भावांनी आणि आईने तुला उद्या भेटायला बोलवलंय बरोबर 11 वाजता. उद्या? हो उद्याच. अगं उद्या कसं जमलं? उद्या माझी क्लायंट मीटिंग आहे ना. ते काही एक्सक्युजेस देऊ नकोसा मला कौस्तुभ. अरे आपल्या प्रेमाचा प्रश्न आहे आणि जर का तू उद्या आला नाहीस तर मला नाही वाटत आपण कधीच परत भेटू शकतो. इट्स नाव ऑर नेव्हर. ही टाळाटाळ केली तर ही शिकार पण हातची जाईल. ओके रेऊ, ओके ओके ओके. अगं तुझ्यासाठी असे 56 क्लायंट सोडायला तयार आहे मी. तू मला तुझा ऍड्रेस पाठव, मी नक्की येईन. ओके मी लगेच पाठवते तुला ऍड्रेस. येस. बाय. बाय. आय लव्ह यू. रेवतीच्या घरचे असे अचानक बोलून घेतील असं वाटलं नव्हतं. मी अजिबात प्रिपेअर्ड नाहीये. पण आता येतो म्हटलंय तर काहीतरी जुगाड करायला हवा. तिच्या वहिनीला खोटं ठरवायचं हे एक महत्वाचं टास्क आहे. पण मला ते सहज जमेल. एक नंबरची बावट ऑर्डिनरी बाई आहे ती, त्यातून हाऊसवाईफ. दिवसभर घरात तर असतेस, तुला काय समजतं? तू तर हाऊसवाईफ आहेस. जरा बाहेर जाऊन बसमध्ये लोकल मध्ये धक्के खा, म्हणजे कळेल आम्ही कसे कष्ट करतो ते. हे असं बोलणं तुम्हीही कधीतरी किंवा कदाचित रोजच ऐकत असाल. हो, मला खात्री आहे सगळ्यांच्याच घरात घरच्या बाईबद्दल हे असंच काहीतरी स्टेटमेंट केलं जातं. ती घरात असते, सगळ्यांशी जुळवून घेते, म्हणून तिला गृहीत धरलं जातं. तिची स्ट्रेंथ अंडर एस्टिमेट केली जाते, तिला तुच्छ समजलं जातं. ती एक सामान्य गृहिणी, निर्बुद्ध, स्वाभिमान नसलेली, 24/7 राबणारी हक्काची मोलकरीण हीच तिची ओळख बनून जाते. सख्यांनो, तुम्ही अशा नाही आहात. तुमची ही जी इमेज आजूबाजूच्या लोकांनी त्यांच्या सोयीसाठी बनवली आहे ती पुसून टाकणं, स्वतःचं खरं रूप समोर आणणं तुमच्याच हातात आहे. तुमच्यात आत्मविश्वासाचं तेज आहे, स्वाभिमानाची धग आहे. शांत ज्योतीसारखी संसारात तेवत राहणारी तू वेळ प्रसंगी तूच लखलखती बीज बनू शकतेस. सखे, स्वतःला ओळख. तुझ्यातल्या गुणांना नव्याने झळाळी दे, हिम्मत दाखव आणि चुकीच्या गोष्टीचा विरोध करायला शिक, बोलायला शिक, लढायला शिक. तरच तू तुझी खरी ओळख जगाला पटवून देऊ शकशील. आपल्याकडे अशा अनेक वीरांगणांचा वारसा आहे, तो तुला जपायचाय, जोपासायचाय. याच नोटवर असंच उमेदीनं आणि स्वप्नांनी सजलेलं हे खास गाणं ऐकूयात. पिऊ, तू काय करतेस इथे? अगं घसा दुखत होता म्हणून गरम पाणी घ्यायला आले. बघितलं तर तू मधुश्रीच्या बोलण्यात इतकी गुंतलेली होतीस म्हणून डिस्टर्ब नाही केलं. पिऊ, खरंच ही मधुश्री इतकं छान बोलते ना की मनातली सगळी मरगळ दूर होते, निराशा आशेत बदलते. तिचं बोलणं ऐकलं ना की समोर असा अंधार असताना अचानक सगळं स्वच्छ दिसायला लागतं. इतकं छान बोलते. कधी कधी मला असं वाटतं ना पिऊ, मला तिच्यासारखं असं मोटिवेशनल का बोलता येत नाही. आई तू किती छान बोलतेस, असं वाटतं ऐकतच राहावं. चल, उगीच मला बरं वाटावं म्हणून काही बोलू नको. अगं मी अगदी मनापासून बोलते. तू जे काही बोलतेस ते ऐकतच राहावं असं वाटतं. अगं मी तर तन्वी आणि इशिताला पण सांगते, त्या पण म्हणतात तुझी आई ना रायटर व्हायला हवी. पुरे आता चढव मला हरभऱ्याच्या झाडावर, मग पडेन मी धापकन. परत तेच. आई, तू जर मनात आणलंस ना तर या मधुश्री सारखं तूही रेडिओवर बोलू शकतेस. फक्त मनापासून विश कर. बापरे, कुठच्या कुठे पोचलीस तू? काय स्वप्न बघायला पैसे लागत नाहीत आणि मी मस्करी करत नाहीये. तुझं रेडिओवर जायचं स्वप्न नक्की पूर्ण होईल, बघतो. बरं, तो दिवस येईल तेव्हा येईल. आता स्वप्नात आपण वास्तवात येऊया का? आज आपल्याकडे पाहुणे येणार आहेत माहितीये ना.
हे आई, तू म्हणतेस तसे रेवती आत्याचा बॉयफ्रेंड जर फ्रॉड आणि चीटर असेल तर आपल्याला काहीतरी करायला हवं. तुला या मॅटरमध्ये जी काही मदत लागेल ती मी करायला तयार आहे. हो ग पिऊ, मी पण ठरवलं. अविनाश माझ्यावर चिडले, मला ओरडले तर मी सगळं सहन करेन, पण त्या कौस्तुभचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. किती झालं तरी रेवतीच्या आयुष्याचा प्रश्न आहे हा. प्रथम प्रथम उठ ना बाळा, काय करतोयस तू? ए प्रथम उठ ना, अभ्यास करायचा नाहीये का तुला? 10वीचं वर्ष आहे ना. प्रथम उठ ना बाळा. या काय पसारा आहे, सगळं इकडेच टाकून ठेवलंय. अभ्यास करायचा नसतो की रात्रभर त्या मोबाईल मध्ये असतोस तू? प्रथम ऐक ना बाळा, उठ ना, अभ्यास करायचा आहे ना. उठ. काय आहे गाई, सकाळ सकाळ कटकट करत जाऊ नको, झोपू देत मला. झोपू दे. ग त्याला झोपू दे. तुला माहितीये काल रात्री 2 पर्यंत जागा होता तो आणि त्याची लेवल पूर्ण करत होता. आणि ती करताना झोप येऊ नये म्हणून चिप्स आणि कोल्ड्रिंक्सची मदत पण घेतली त्यांनी. ही कंप्लेंट काय करतेस माझी? नाही नाही, एक मिनिट पिऊ, कसली लेवल? अगं गेम मधली लेवल ग. हो की नाही प्रथम? काय बोलते ती? प्रथम त्याच्यासाठी तुला मोबाईल घेऊन दिलाय का? कधी अभ्यास करणार आहेस तू? ए प्रथम, मी आधीसारखं तुझा अभ्यास घेऊ का? तुला जमणार आहे का आमचा अभ्यास? किती डिफिकल्ट आहे माहितीये का? हे का नाही जमणार? अंगुठा छाप नाही आहे ती. चांगली BA झाली. फॉर युअर इन्फॉर्मेशन, 10वी झाल्यावर 5 वर्षानंतर BA ची डिग्री मिळते, माहितीये ना? अगं पण तेव्हा सगळं इझी होतं, आता इतकं डिफिकल्ट झालं. हिला जमणार आहे का? तू AI ची मदत घेतोस, इंटरनेटची मदत घेतोस, सगळे एसेस तिथनंच कॉपी करतोस. स्वतःचं डोकं वापरून थोडा तरी अभ्यास करतोस का रे तू? प्रथम काय बोलतीये ती? हे बाळा, असं काय करतोयस बाळा? तुला माहितीये ना आपले बाबा किती मेहनत करतात आपल्यासाठी. तुला इतक्या महागड्या क्लासला घातलंय, अरे त्याचा फायदा करून घ्यायला नको का तुला? प्रथम 10वीचं वर्ष म्हणजे शेवटचं वर्ष. आता तुला चांगले मार्क मिळाले ना तर तुला चांगल्या कॉलेजमध्ये जाता येईल आणि मग मार ना तू माझ्या. प्रथम बाबांना तुला आहे ना सिव्हिल इंजिनियर करायचंय. हो, सब चलता रहेगा गाई. आता कधी स्कूल मधनं सुटतोय असं झालंय मला. स्कूल म्हणजे ना खूप टॉर्चर आहे ग. एकदा का कॉलेजमध्ये गेलो की फुल ऑन मज्जा. मी ना बाबांना सांगून ठेवले मला कॉलेजला जाण्यासाठी बाईक हवी, ब्रँडेड कपडे आणि महागातला महागडा फोन हवाय, सगळं घेणार. मी ना कॉलेज लाईफ पूर्ण सेट करून ठेवले. त्यासाठी 10वी क्लिअर करावी लागते बाळा. हे मला बाळा म्हणायचं नाही हा. एक तर आधी साई म्हणते मला आवडत नाही. बरं बस आता, तुम्ही दोघं ना आता भांडू नका. नाश्ता करायला बाहेर या, नाश्ता तयार आहे. तू उठ, आवर आणि पटकन ये. मी नाश्ता करून ठेवले, तुम्ही दोघांनी खाऊन घ्या. आणि ऐका, आपल्याकडे पाहुणे येणार आहेत हा. तुम्ही तुमच्या कामाला जा, तुम्हाला इकडे थांबायचं नाहीये. का नाही थांबायचं? नाही थांबायचंय कारण बाबांनी सांगितलंय तसं. पण बाबांनी का नाही थांबायचं हे नाही सांगितलंय. कारण मोठ्यांची मीटिंग आहे आणि तू मोठा नाहीयेस. तू या घरातला मोठा मुलगा आहेस, पण तो मान, तो हक्क, तो अधिकार तुला मिळतोय का? अगं कोण माझा मान नाकारतंय? आणि मला कळत नाही हे असले भलते सलते विचार काय येत आहेत तुझ्या डोक्यात? कारण आजवर तुला या कधी गोष्टी खटकल्याच नाहीत. नाही, आपल्या घरात रेवतीच्या लग्नाची बोलणी सुरू आहे ना. कोणी करायला हवी होती ती? तू पुढाकार घ्यायला हवा होता की नको? पण त्या सगळ्यात पण त्या भाऊजींनाच मोठेपणा दिला जातो. अगं कसला मोठेपणा? प्रत्येक गोष्टीत माझं मत घेतो अभि. आणि त्याने असं काही सांगितलंय का की त्या रेवतीच्या त्या मित्राशी मी एकटाच बोलणार? जे काही ठरवायचं आहे ते मी एकटाच ठरवणार. अरे घरातल्या सगळ्या सदस्यांनी थांबायला सांगितलंय ना त्याने. हेच म्हणायचंय मला.
नाही म्हणजे आपण काय करायचं हे का सांगणार ते आपल्याला? तू का नाही म्हणालास त्यांना की मी बघतो, मी बोलतो त्याच्याशी? नाही, आणि जर ते म्हणाले की सकाळी भेटू, मग बोलायचं होतं ना की नाहीये मला वेळ, बिझी आहे मी. अरे कुठेतरी त्यांना विरोध कर ना. तुला तुझं मत आहे हे दाखवून दे त्यांना. त्याने काय होणार आहे? तुला तुझं मत आहे आणि ते घरच्यांनी विचारात घ्यायला हवं, हे लक्षात येईल त्यांच्या. बर, ठीक आहे. मी ठामपणे घरातल्यांच्या लक्षात आणून दिलं की माझं एक मत आहे. पुढे अविनाश म्हणाला की तू मोठा आहेस आणि मोठेपणाने तू रेवतीचं लग्न एकट्याने थाटामाटात करून दे. तर मला एकट्याला रेवतीचं लग्न करून देणं शक्य आहे? आहे शक्य. कसं काय? आहे ना, मी सांगते ना तुला. हा. सगळी प्रॉपर्टी त्यांच्याकडे आहे ना, त्यांना सांग की तुझ्या एकट्याच्या नावावर करायला. करू खर्च. नाही जमणार ना? नेहमीप्रमाणे कमीपणाच घेणार तू या घरचा मोठा मुलगा आहेस, तरी आबाने तुला कुठलाच अधिकार दिला नाही. काहीच वाटत नाही का रे तुला? तुला नक्की काय खुपतंय का सीमा? म्हणजे या घरात मला मोठेपणा नाहीये हे, की आबांच्या प्रॉपर्टीत मला अधिकार नाहीये हे? खरं सांग ना, तुझी पोटदुखी पुन्हा वर आली. हो, दुखतंय माझ्या पोटात. कोण जबाबदार आहे याला? तू जबाबदार आहेस याला. सतत आपलं बॅकफूट बॅकफूट बॅकफूट. कंटाळा आला रे मला तुझ्या स्वभावाचा. मला माझं मत कुणावरही थोपायला अजिबात आवडत नाही आणि नको तेव्हा नको तिथे पुढे पुढे करायचा माझा स्वभावही नाहीये. तू ना नावाला आई बापाच्या पोटी आधी जन्म घेतलास. बाकी त्या सगळ्याच गोष्टीत मागे असतो. हुशारी म्हणू नको, कर्तृत्व म्हणू नको, चलाकी म्हणू नको, सगळ्याच बाबतीत तुझे पॉइंट्स ना मायनस मध्ये, अगदी मुलांच्या बाबतीत सुद्धा. मला वाटत नसेल आपल्याला मूल व्हावं. हे मला वाटत नसेल आपल्याला मूल व्हावं. आपण त्याचे लाड करावेत, त्याचे हट्ट पुरवावे नसेल वाटत मला. हे कटू सत्य मी स्वीकारलंय. प्रत्येक वेळी असे टोमणे मारायची गरज आहे तुला? टोमळा नाही मारते, उघड उघड तुला आरसा दाखवते. त्याला दूध मुलात आणि मी दोष तुझ्यात आहे रे. शिक्षा मी भोगते. फिजिकली फिट असून सुद्धा लोकांच्या कुत्सित नजरा मला झेलाव्या लागतात. सीमा, हे बघ सीमा, असं काही नाहीये. दोष माझ्यात आहे हे घरात सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून कुणी तुला दुखावत नाही. आई आणून नेहमी तुझी मर्जी राखतात. पण सत्ता तर सगळी तिच्याच हातात आहे ना, कारण तिने पटकरांना वंशाचा दिवा दिला. तुला माहितीये, तुझ्या वडिलांनी पण एक प्रकारे अन्यायच केलाय माझ्यावर. मला मूल नाही ना, म्हणून करून टाकलं सगळ्यातून बेदखल. असं नाही. असंच आहे राजन. तुझ्यामुळे मला आई होण्याचं सुख मिळू शकलं नाही.
नाही, पण या सगळ्याची भरपाई तुझ्या आईवडील वेगळ्या प्रकारे करूच शकले असते, पण नाही. कसलं काय ना, तू माझं दुःख समजू शकत ना तुझ्या घरचे. असं नाही सीमा. हे बघ सीमा, अगं मला मान्य आहे की मी तुला आईपणाचं सुख देऊ शकलो नाही, पण अगं आपली पिहू आहे, प्रथम आहे. आपण त्यांना माया लावूया, त्यांचे लाड करूया. मुलंच आहेत आपली. तू माझ्याकडून इतकं महान होण्याची अपेक्षाच करू नकोस. असूया वाटते मला त्या दोघांबद्दल. त्यांचं कोणी लाड केलं ना, तिडीक जाते माझ्या डोक्यात, तिडीक. आपण दोघे मोठे आहात राजन, पण आपण उपेक्षितच राहिलो. आणि सगळी सत्ता त्या अनुच्या हातात गेली. काना मागून आली आणि तिखट झाली. अरे खालचं बटन बंद आहे की काय? नाही. अरे देवा, सिलेंडर संपलाय वाटतं. सिलेंडर बदलावं लागेल. घाईत घाई आणि काम वाढत जाई ते म्हणतात ना, ते काही खोटं नाही. देवा, आई काय मदत करू? अगं तू काय करतेस? जायचं नाहीये का तुला? अगं कॉलेजमध्ये कल्चरल प्रोग्रामची प्रॅक्टिस आहे. मी लायब्ररीत बसून अभ्यास करणार आहे. म्हणलं तुला हेल्प करते आणि मग जाते. त्यात इथली कामं झाली की घरी थांबून अभ्यास करेन. नको ग बाळा, तू अभ्यासाला गेलीस तरी चालेल. आता बघ ना, माझं सगळं झालंय, फक्त हे समोसे तळायचे राहिलेत तेवढे. आई, आपण ज्या मुलाला रिजेक्ट करणार आहोत त्याच्यासाठी इतकं सगळं करायची गरज आहे का? पिहू, हे मी रेवतीसाठी करते, त्या मुलासाठी नाही. रेवतीला, ती या घराचा एक महत्वाचा भाग आहे. तिच्या घरचे तिच्या आनंदासाठी, तिच्या प्रेमासाठी काहीही करायला तयार आहेत. हे या क्षणी तिचा विश्वास बसणं फार गरजेचं आहे. तू बघ ना, रेवतीने मला जे जे सांगितलं ना, ते सगळं मी केलंय. आता हे समोसे पण फक्त अर्धवट तळून घेणार आहे. ते लोक आले ना की गरम गरम तळून दे. नेमका हा गॅस गेला, तो दुसरा सिलेंडर भरून ठेवला म्हणून झालं. बरं आठवलं, मी लिहून ठेवते. हा, सिलेंडर गेला त्याची तारीख लिहून ठेवते. ए पिहू, अय्या, अगं मी विसरले, आपल्या आजीचा वाढदिवस जवळ आलाय. या आजीचा? हो, या आजीचा. तो मुलगा गेला ना की आपण सगळे मिळून काहीतरी प्लॅनिंग करू त्यांच्या वाढदिवसाची. सरप्राईज द्यायचं असेल तर तिच्यासमोर कसं बोलणार तुम्ही? हो ग, ते पण बरोबर आहे. आई झोपायला गेल्या ना की मग बोला. चालेल आई, मी पण विचार करून ठेवते. आजीच्या बर्थडेला आपण काय वेगळं सरप्राईज देऊ शकू याचा. हे खरंच पिहू, आईंना ना त्या दिवशी एकदम स्पेशल वाटायला हवं. या छोट्या छोट्या गोष्टीतूनच त्या व्यक्तीला जाणीव होती की कुटुंबातले सगळे त्यांच्यावर किती प्रेम करतायत, त्यांची किती काळजी करतायत. त्या हव्या आहेत आपल्याला घरी. मला नेहमी असं वाटतं की असे छोटे छोटे आनंद त्या व्यक्तीला मिळाले ना की त्यांच्या आयुष्यातले काही क्षण वाढायला नक्की मदत होते.